नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 11 वाजलेत आणि आत्ताच्या या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या या बुलेटिनमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. बुलेटिनची सुरुवात कोल्हापूरमधल्या ब्रेकिंग बातमीनं करतोय. कोल्हापुरातल्या शाळकरी मुलीच्या बेपत्ता प्रकरणाला लव्ह जिहादचा रंग येतोय आणि त्यामुळेच नितेश राणे आज जुना राजवाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार आहेत. या प्रकरणाच्या कसून तपासणीची मागणी सुद्धा आता त्यांच्याकडनं केली जाते. गेल्या 15 दिवसांपासून ही मुलगी बेपत्ता असून तिचा अद्याप शोध लागलेला नसल्यानं हिंदुत्ववादी संघटना आता आक्रमक झाल्यात आणि या पार्श्वभूमीवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये या आवारात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, आपण पाहतोय जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आता कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आक्रमक सुद्धा नागरिक झालेले आहेत. काय सविस्तर माहिती पोलिसांकडून देण्यात येते? कोल्हापुरातल्या एका शाळकरी मुलगीचा 15 दिवसापूर्वी ती बेपत्ता झाली होती. 14 वर्षाची ही मुलगी होती आणि तिचा अद्याप शोध लागलेला नाही. आणि या एकूणच प्रकरणामध्ये लव्ह जिहादचा संशय आहे, ती हिंदुत्ववादी संघटना आहे आणि त्यामुळे या मुलगीचा शोध लावावा आणि एकूणच जे प्रकरण काय आहे त्याची इत्थंभूत माहिती समाजासमोर आणावी अशी मागणी करत हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेले आहेत. आणि पाहायला गेलं तर जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर अनेक हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मोठा जमाव या ठिकाणी पाहायला मिळतो. या सगळ्या पार्श्वभूमीवरती कडक असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. नितेश राणे सुद्धा काही वेळातच या आंदोलनामध्ये आहे ते सहभागी होणार आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्याकडून आपण नेमकं म्हणणं जाणून घ्या. काय सांगाल, एक मुलगी बेपत्ता होते, त्याला लव्ह जिहादचा का संशय येतो एकूणच या प्रकरणाला? एक अल्पवयीन मुलीला एका विशिष्ट समाजातील धर्मातील मुलानं नेलेला आहे, तेव्हा लव्ह जिहादचाच प्रकार आहे. आणि एक तर ही मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तो कोणी असू दे हा मोठा गुन्हा आहे. पोक्सो अंतर्गत तर कारवाई सुरूच आहे, पण ह्याला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. ह्याला कुठल्या तरी राजकीय व्यक्तीचा पाठिंबा आहे असा आमचा आरोप आहे, म्हणून हा आरोपी लवकर सापडला जात नाही. आरोपीतल्या घरातल्यांची पण चौकशी व्हावी, त्यांना लवकर बोलवावं आणि लवकरात लवकर या आरोपीला अटक व्हावी अशी आमच्या सर्व हिंदुत्ववादी संघटनेची मागणी आहे. पोलिसांच्याकडून योग्य पद्धतीने तपास होत नाही का, काय म्हणायचं? खरंच होत नाही आहे कारवाई. 17 दिवस झाले तरी सुद्धा अजून याचा तपास लागत नाही. या लांड्यांनी उन्माद माजवलेला आहे. 150 वर्ष जसं इंग्रजांच्या तावडीतून देशाला स्वातंत्र्य करायला लागलं तसं आता धर्माला आणि या देशाला या लांड्यांच्या माध्यमातून सुटका करायची असेल तर सर्व प्रभू रामचंद्रांचं धनुष्य, छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आणि बजरंगबलीची हनुमानाची गदा ही घेऊन रस्त्यावर हिंदूंनी उतरलं पाहिजे. धर्माचं आणि आमच्या मायमुलींचं भगिनींचं रक्षण करण्याची गरज आहे. आणि पोलिसांनी 17 दिवस झालं सापडत नाही, याचा अर्थ काय? जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. आणि आमच्या झारखंडमधल्या एका हिंदू मुलीवरती रॉकेल ओतून तिला पेटवून दिलं जात आहे. म्हणजे चाललंय काय? या देश हिंदूंचा देश आहे, या देशामध्ये यांना राहायला दिलं ही फार मोठी चूक झालेली आहे. त्यामुळे पाहायला गेलं तर हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते सगळे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. नितेश राणे सुद्धा काही वेळातच या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. खरं तर 17 दिवस झाले ही मुलगी बेपत्ता आहे आणि त्याचा शोध का घेतला जात नाही? ठराविक समाजाच्या व्यक्तीने तिला पळवून नेल्याचा आरोप होतोय आणि त्याचमुळे लव्ह जिहादचा संशय आहे तो या प्रकरणाला येताना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे कोल्हापूरमध्ये जुना राजवाडा पोलीस ठाण्या परिसरामध्ये सध्या तणावाची परिस्थिती दिसून येते. अगदी बरोबर आहे ज्ञानेश्वर, आणि त्यामुळे तिथला सविस्तर अपडेट्स जे आहेत ते तुमच्याकडे